नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला झणझणीत असं दोडक्याचं कालवण बनवून दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर हे 3 दोडके घेतलेले आहेत, अगदी कोवळे आहेत आणि फ्रेश आहेत. तर सगळ्यात आधी आपण याच्या शिरा काढून घेऊया. तर हे बघा, अशा पद्धतीने याच्या शिरा काढायच्या आपण. आता ह्या शिरा ज्या काढलेल्या असतात ना, याची पण चटणी छान होते, पण ते आता मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची दाखवेन रेसिपी. तर अशा पद्धतीने दोडक्याच्या शिरा काढून घेऊया आपण. हे बघा, अशा पद्धतीने शिरा काढायचे आहेत. तर हे 3 दोडके मला जास्त होत आहेत, म्हणून मी फक्त 2च दोडके घेतले आणि दोन्ही दोडक्यांच्या मी शिरा काढून घेतलेले आहेत. आणि हे बघा, दोडक्याचा मागचा पुढचा भाग जो आहे तो कट करून घेतलेला आहे मी दोन्ही दोडक्याचा. आता त्याचे हे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण सगळ्यात आधी हे धुवून घेऊया स्वच्छ. धुवून झालेलं आहे. आता हे कसं चिरून घ्यायचं ते दाखवते. आपण भरली वांगी कशी करतो सेम त्याच पद्धतीने आपण भरली वांगी करताना वांगी चिरतो ना, तसंच आपल्याला हे दोडके पण चिरून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने याच्या 4 भाग करायचे आहेत, 4 फोडी. तर अशा पद्धतीने दाखवते बघा. अजून एक सगळे दोडके आपण असे कट करून घेऊया. झालेले आहेत सगळे दोडके आपण कट करून बघा. 4 फोडी करून घेतलेल्या आहेत त्याच्या. आता आपण इकडे वाटण तयार करायला घेऊ. तर वाटण्यासाठी मी सुकं खोबरं थोडं घेतलं आहे, आलं, लसूण, जिरं, कोथिंबीर आणि इकडे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी 3 चमचे. आता हे खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं आपल्याला वाटण करायचं. ते खोबरं पण मी बारीक चिरून घेतलेलं आहे, ते घालते याच्यामध्ये. कोथिंबीर घालूया आणि पाणी न घालता याचं आपल्याला जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने पाण्याचं थेंबही घातलेलं नाही. आता हे वाटण मी एका ताटामध्ये काढून घेते. त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. आता याच्यामध्ये आपण कोरडे मसाले घालू ह्याच्यामध्ये. तर सगळ्यात आधी मी अर्धा चमचा हळद घालते, अर्धा चमचा धना पावडर घालते, काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा घालते, गोडा मसाला घेतलेला आहे 2 चमचे घालणार आहे, छोटा चमचा बारका. आता माझ्याकडे घाटी मसाला आहे. तुमच्याकडे जो मसाला असेल तिखटाचा नेहमीच्या रोजच्या वापरातला तुम्ही घालू शकता. तर हा मी घाटी मसाला, कांदा लसूण मसाला पण म्हणतात त्याला, तो 2 चमचे घातलेला आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता वरून थोडंसं तेल घालणार आहे मी. आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे शेंगदाण्याचं कूट आणि आपलं ते जे वाटण केलेलं आहे ते सगळं आपलं एकजीव झालं पाहिजे. तर हे अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आता आपण दोडक्यामध्ये हे भरून घेऊया मसाला. अलगद हाताने भरायचं आहे, कारण दोडका कोवळा आहे, तो लगेच तुटू शकतो, त्याचा तुकडा पडतो. तर अलगद असा मसाला भरून घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीने. अजून एक दाखवते. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या दोडक्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. तर मसाला भरून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता गॅसवरती लंगडी ठेवलेली आहे. एक पळी तेल घालते. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालते आधी, थोडंसं जिरं, कारण आपण वाटणामध्ये पण घातलेलं. हिंग घालते, कढीपत्ता घालायचा. आता हे भरून घेतलेले दोडके याच्यामध्ये सोडायचे आपल्याला. तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला. सगळे दोडके घातले की मग सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर तरी आपण परतून घेऊया चांगलं.
तर बघू शकता छान असं परतून झालेले आहेत दोडके आपल्या तेलामध्ये मस्त. आता जो शिल्लक राहिलेला जे आपला मसाला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि मसाला पण याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. आता हे सगळं आपलं परतून झालं की म्हणजे वाटणाचं पाणी जे आहे ना, आणि ताटामध्ये मी मसाला मिक्स केलेला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं मी आणि ते घातलं याच्यामध्ये. आणि नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलेलं त्याच्यात पण थोडंसं पाणी घालून याच्यात घालणार आहे, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित शिजला जाईल. तर हे बघा पाणी घातलेलं आता झाकण ठेवून 1 मिनिटभर चांगला मसाला आपण शिजवून घेऊया. तर बघू शकता तेल कसं वरती मस्त दिसते सेपरेट झालेलं, म्हणजे आपला मसाला छान असा शिजलेला आहे. आता तुम्हाला सुकं जर करायचं असेल तर असंच वाफेवरती शिजवलं तर सुक्का दोडका भरलेला पण छान होतो. पण मला रस्सा करायचा आहे म्हणून मी याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहे आणि गरम पाणी घातलेलं आहे. गरम पाण्याचाच वापर करा. आता झाकण ठेवून आपण दोडका शिजवून घेऊया मस्त. तर बघूया आपण आता दोडका शिजलेला आहे का. कालवणाला मस्तच कलर आलेला आहे बघू शकता. आणि दोडका जास्त गाळ पण शिजवायचा नाही, कारण मग व्यवस्थित चवीला नीट लागत नाही. दोडका आपला छान असा शिजलेला आहे मंडळी बघू शकता. आणि रस्सा पण छान झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.